अखिल भारतीय धान्य दुकानदार संघटनेने नियोजित केल्याप्रमाणे ज्या त्या तहसील कार्यालयासमोर आज त्या तालुक्यातील सर्व धान्य दुकानदारांनी धरणे आंदोलन केले। कागल तहसील कार्यालयासमोर कागल तालुक्यातील 104 धान्य दुकानदारांनी आज आपल्या धान्य दुकानदाराच्या विविध मागण्यांच्या बाबतीत धरणे आंदोलन केले। धान्य दुकानदारांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। जानेवारी 2024 मध्ये अन्न व नागरी पुरवठा केंद्रीय मंत्री यांनी अखिल भारतीय धान्य दुकानदार संघटनेला बोलावून मीटिंग नियोजित करून त्या मीटिंगमध्ये धान्य दुकानदारांना कमिशन वाढवण्याबाबत शब्द दिला होता, परंतु 6 महिने होऊन देखील अद्याप कमिशन वाढ झाली नाही। ही कमिशन वाढ क्विंटलला 100 रुपये प्रमाणे व्हावी। दुकानामध्ये येणारे धान्य मोजून व स्वच्छ असावे। धान्याचा येणारा कट्टा 50 किलो 500 ग्रामचा असावा। दुकानामध्ये धान्य वेळोवेळी गहू व तांदूळ एकाच दिवशी यावा। अद्याप ही ऑनलाईनची कामे अपूर्ण असून कार्डधारकांना आपल्या घरातील सर्व व्यक्तींचा धान्याचा लाभ देता येत नाही, त्यामुळे ऑनलाईनची संपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावी। प्लास्टिक पिशवीमधून धान्य न देता ज्यूट बारदानामधून धान्य दिले जावे। NPH कार्डधारकांना गेली 10 वर्षे धान्य बंद आहे, त्या कार्डधारकांना धान्य चालू व्हावे। धान्य दुकानदाराचे प्रलंबित कमिशन लवकरात लवकर धान्य दुकानदाराच्या खात्यावर जमा व्हावे व प्रत्येक महिन्याचे धान्याचे कमिशन पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत दुकानदारांच्या खात्यावर जमा व्हावे। वरील सर्व मागण्यांसाठी कागल तालुक्यातील धान्य दुकानदारांनी धरणे आंदोलन करून त्या माननीय तहसीलदार अमरदीप वाकडे साहेब यांना निवेदन दिले। यावेळी उपस्थित कागल तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संदीप लाटकर, उपाध्यक्ष पुंडलिक कुदळे, सचिव साताप्पा शेनवी, रावसाहेब पाटील, दिनेश मुसे, अवधूत बिरांजे, संतोष सांगले, ज्ञानदीप पाटील, श्रीकांत कांबळे, सतीश पसारे व इतर धान्य दुकानदार उपस्थित होते। चांगभलं न्यूजसाठी कागलहून अजय